नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी अपडेट पाहणार आहोत, जी शिक्षक भरतीच्या संदर्भाने खूप महत्त्वाची आहे. एक सुप्रीम कोर्टचं जजमेंट या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते TET किंवा CTETच्या 55% आणि 60% या क्रायटेरियावरती आधारित आहे. आता शिक्षक भरती ही 2017ला जी झाली, त्यानंतर 2022च्या टेटवर आधारित झाली आणि आता 2024च्या टेटवरती आधारित 2024-25च्या टेटवर आधारित शिक्षक भरती होणार आहे. आता या तीनही वेळेसच्या ज्या एक्झाम झाल्या त्या प्रत्येक वेळेस रूल हे वेगळे होते, तसेच रूल्स हे बदलत जातात. त्याप्रमाणे 2017मध्ये जेव्हा शिक्षक पदभरती झाली आणि मेरिट लिस्ट लावल्या, तेव्हा जे विद्यार्थी कॅटेगरीमधनं पास झालेले आहेत TET किंवा CTET, म्हणजेच कॅटेगरी असेल तर 55% मार्क्स घेऊन जे विद्यार्थी पास झाले त्यांची निवड ही कॅटेगरी प्लस ओपनच्या जागेत, जर ते टेटचं मेरिट क्रॉस करत असतील तर ओपनच्या जागेत त्यांचं सिलेक्शन होतं. परंतु जेव्हा 2022च्या टेटवर आधारित ज्या शिक्षक पदभरतीमध्ये मेरिट लिस्ट लावण्यात आली, त्यावेळेस मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने म्हणजेच MSCने काय केलं, कुठलीही विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना किंवा प्रेस नोट किंवा सूचना न देता लिस्ट लावताना 55% 60% क्रायटेरिया हा एका कोर्टाचा जो निर्णय आला होता त्याच्या आधारे ही लिस्ट लावली. म्हणजेच जे विद्यार्थी कास्टमधनं म्हणजेच 55% मार्क्स घेऊन पास झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना टेटमध्ये कितीही स्कोर असला तरीही ओपनच्या कॅटेगरीच्या याच्यावरती त्यांचं सिलेक्शन केलं नाही. म्हणजेच जर त्यांनी 60% हा क्रायटेरिया क्रॉस केला असेल तरच त्यांचं सिलेक्शन केलं आणि 60% क्रायटेरिया क्रॉस केलेला नसेल, 55% मार्क्स घेऊन ते पास असतील तर त्यांची निवड ही ओपन जागेवर न करता कास्टच्याच जागेवर केली गेली होती. हे 2022च्या टेट आधारित शिक्षक भरतीमध्ये हे झालं होतं आणि हा निर्णय जो होता तो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अचानक घेतलेला निर्णय होता. कारण याआधी 2017वर आधारित जी पदभरती झाली होती त्यामध्ये हा क्रायटेरिया लावला नव्हता. ज्या विद्यार्थ्यांची कास्टमधनं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा 55% मार्क्स घेऊन जरी ते पास असले तरी ओपनचा क्रायटेरिया जर ते विद्यार्थी पार करत असेल तर ओपनचा क्रायटेरिया म्हणजे जे मेरिट लिस्ट आहे टेटचं त्यांनी जर ते क्रॉस केलं तर त्यांची निवड ही ओपनच्या जागेवरती व्हायची. परंतु 2022मध्ये एक शासन निर्णय असा प्रसिद्ध झाला, प्रेस नोट नंतर काढण्यात आली, जेव्हा लिस्ट लावली त्याच्यानंतर लिस्ट लावल्याच्या नंतर सांगण्यात आलं की ज्या विद्यार्थ्यांनी 55% गुण घेऊन TET किंवा CTETची एक्झाम दिली होती आणि मेरिट लिस्टमध्ये आले त्यांची निवड मात्र कास्टच्याच जागेवर झाली. हे एका न्यायालयाच्या जजमेंटवरच आधारित होतं, परंतु तो निर्णय हा वेगळा होता. आता जेव्हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या विरोधामध्ये विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली, तेव्हा हा निकाल हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या बाजूने लावण्यात आला होता किंवा लागला होता. कारण गेल्या वर्षी हा निकाल त्या बाजूने लागला होता आणि तो का, तर त्याचा रेफरन्स या ठिकाणी दिलेला आहे. गव्हर्नमेंट जे प्रदीप कुमार होते दिल्लीचे, तर त्यांच्या केसचा आधार घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या बाजूने हा निकाल लागण्यात आला होता. परंतु ही जी व्यक्ती होती यांनी हे या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे, जे रिलॅक्सेशन होतं ते रिलॅक्सेशन ते घेऊ शकत नाही. जर ते कॅटेगरीमधनं पास असतील तर कॅटेगरीचंच रिलॅक्सेशन घेऊ शकतात आणि जर ओपनमधनं त्यांना पास व्हायचं असेल तर ओपनचा कॅटेगरीचे मार्क्स म्हणजेच पुढचे मार्क्स त्यांना क्रॉस करणं अपेक्षित होतं. परंतु हे जे जजमेंट होतं ते बाँड्रीवरच्या एका विद्यार्थ्याचं होतं आणि त्या दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांना ह्या राज्यामध्ये रिलॅक्सेशन ॲप्लिकेबल नसतं असं स्पष्ट या ठिकाणी लिहिलेलं होतं. परंतु यामध्ये थोड्याशा वेगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे पुन्हा जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या बाजूने निकाल लागला होता त्यावरती पुन्हा याचिका सुप्रीम कोर्टमध्ये दाखल करण्यात आली आणि आता सुप्रीम कोर्टने मात्र असा निकाल दिलेला आहे की जे विद्यार्थी 55% गुण घेऊन TET किंवा CTET क्रॉस करत असतील तर त्यांची निवड ही कास्टमधूनच होणार. परंतु जर त्यांचं टेटचा स्कोर ओपनपेक्षाही जास्त असेल तर त्या विद्यार्थ्याची निवड ही ओपन कॅटेगरीतून व्हायला हरकत नाही. त्याची निवड टेटच्या स्कोरनुसारच करण्यात यावी. आत्तापर्यंत काय झालं, 2017ला ज्या पद्धतीने भरती झाली त्याच पद्धतीने आत्ताची भरती होणार आहे यापुढे येणाऱ्या शिक्षक पदभरती. परंतु 2022ला असं झालं नाही.
त्यांचे टेटचा स्कोर जास्त असला तरीसुद्धा जर तो विद्यार्थी 55% गुण घेऊन पास असेल तर कास्टमधनं सिलेक्शन झालं होतं. आणि जर टेटचा स्कोर हा जास्त असेल आणि जर 90% मार्क्स घेऊन जर टी ई टी किंवा सी टी ई टी पास असेल तर मात्र ओपनमधनं सिलेक्शन केलं होतं. परंतु टी ई टी किंवा सी टी ई टी जर 55% असेल तर त्या विद्यार्थ्यांना कास्टमधून सिलेक्शन दिलं होतं. त्यामुळे हा फरक पडला होता. यामध्ये मेरिटमध्ये सुद्धा बराच फरक पडला होता. काही ठिकाणी कास्टची मेरिट आणि ओपनची मेरिट, मोस्ट ऑफ ओपनची मेरिट ही जास्त लागते, कास्टची कमी लागते. परंतु त्या भरतीमध्ये हा 55% क्रायटेरियाचा नियम लावल्यामुळे या ठिकाणी बदल झाला आणि ओपनपेक्षा कास्टच्या काही ठिकाणच्या मेरिट लिस्ट ह्या जास्त लागल्या. कारण कास्टचे विद्यार्थी जरी त्या ठिकाणी त्यांना टेटमध्ये स्कोर खूप असेल तरीसुद्धा 55% मार्क्स घेऊन पास असल्यामुळे त्यांची सिलेक्शन यादीमध्ये नाव येताना मात्र त्यांचं कास्टमधूनच आलं होतं. आणि म्हणून आता सुप्रीम कोर्टने या ठिकाणी रिलॅक्सेशन इन इलिजिबिलिटी क्रायटेरिया वर्सेस मेरिट डिटर्मिनेशन ह्या 2 गोष्टी ह्या वेगळ्या आहेत. मेरिटमध्ये टॉप करणं आणि कास्टमधून निवड होणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षक पदभरती ही इतर पदभरतीपेक्षा बऱ्यापैकी वेगळी आहे. आणि पुन्हा हे जितेंद्र कुमार सिंग आहेत, या ठिकाणी बरेच यू पी असेल म्हणजे बरेच सेक्शन दिलेले आहेत, कॅटेगरी दिलेले आहेत आणि त्यानुसार त्यांचं रिलॅक्सेशन 5 इयर्स आहे. क्रायटेरिया दिला होता, एज रिलॅक्सेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग इंटरव्ह्यू, बाकीचा जो काही रिझर्वेशन क्रायटेरिया होता, इंटरव्ह्यू होता, हे ज्याप्रमाणे घडलं त्याप्रमाणे सगळ्या याच्यामध्ये जजमेंटमध्ये ते मुद्दे पद्धतशीरपणे हे मेन्शन करण्यात आलेले आहे. जवळपास या ठिकाणी 2002 यावेळेसचा सुद्धा रेफरन्स सुप्रीम कोर्टचा असेल, रिलॅक्सेशनचा असेल, लिमिटेशन्स होते. तर हे सगळे 10-20% टी टी क्वालिफिकेशन्स 2002 पासूनचे रेफरन्स रिझर्वेशन या ठिकाणी जोडण्यात आलेले होते. 80 नंबरमध्ये टी टी पास रेफरन्स रिक्रुटमेंटमध्ये हायकोर्टचं जजमेंट तीसुद्धा कॉपी या ठिकाणी पेस्ट केलेली आहे. 2011च्या गाईडलाईन्स, एक्झाम कंपल्सरी केलेली एक्झाम, मार्क्स, ऑप्टन मार्क्स आणि त्याचा जो क्रायटेरिया होता तो या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. पॅरा 82मध्ये जितेंद्र कुमार सिंग स्टेट म्हणजे त्या यू पीच्या याच्यावरती ज्या ज्या केस टाकण्यात आल्या होत्या त्या केसचा रेफरन्स इथे दिलेला आहे. सेम टी टीमध्ये जे रिलॅक्सेशन असतं तेच रिलॅक्सेशन सी टी टीमध्ये देखील असतं, त्याचासुद्धा रेफरन्स या ठिकाणी जोडलेला आहे. कास्टनुसार देखील मेन्शन केलेलं आहे की SCBC, OBC, त्याचप्रमाणे इतर पदभरती जी आहे, जी SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत घेण्यात आली होती, तेव्हाचे काही रेफरन्ससुद्धा यामध्ये जोडण्यात आलेले आहेत, ज्यामार्फत BSF, CRPF, ITBP यासारख्या एक्झाम्स आणि त्यामध्ये मिळालेलं रिलॅक्सेशन. त्यानंतर पुन्हा TT किंवा CTT जी कंपल्सरी आहे, प्रमोशन्सचे जे टीचर्स आहेत त्यांनासुद्धा TET किंवा CTT ही कंपल्सरी ॲप्लिकेबल आहे, याचासुद्धा रेफरन्स या जजमेंटमध्ये जोडण्यात आलेला आहे. यानंतर पुढे प्रत्येक आत्तापर्यंत जेवढ्या पिटिशन दाखल झाल्या TT किंवा CTTच्या संदर्भाने जेवढ्या पिटिशन दाखल झाल्या आणि वेळोवेळी मग ते एज रिलॅक्सेशन असेल, 55%, 60%चा वेगवेगळा मुद्दा धरून त्या ठिकाणी वेगवेगळ्या याचिकासुद्धा दाखल करण्यात आल्या. पुन्हा प्रमोशनसाठीच्या त्या सगळ्या एकूणच प्रत्येक याचं अनालिसिस करून यामध्ये 60% मार्क्स हे ओपन कॅटेगरीसाठी आणि 55% मार्क्स हे कास्ट या कॅटेगरीसाठी हा क्रायटेरिया ठेवण्यात आला. 2013च्या NCTच्या नियमानुसार हा क्रायटेरिया ठरवण्यात आला आणि त्यामध्ये जे रिलॅक्सेशन आहे ते 5%
इतक्या मार्क्सचं रिलॅक्सेशन देण्यात आलं, म्हणजे 60मधनं 5 मायनस करून 55%. आता ते कोणासाठी, तर SC ST NTD OBC PWD या लोकांसाठी हा क्रायटेरिया ठेवण्यात आला. त्यानंतर पुढे 23/6/2017 या वेळेस जी टेट एक्झाम घेण्यात आली कॉम्पिटेटिव्ह, त्याच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवरती शिक्षक पदभरतीच्या टीचर रिक्रुटमेंटच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या, याचा देखील उल्लेख आहे. ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून पोर्टलला रिक्रुटमेंट आणि त्यातून ही शिक्षक पदभरती झाली. 2019ला त्यामध्ये याची प्रोसिजर चालू झाली. त्यानंतर 25/2/2024ला एज्युकेशन डिपार्टमेंटने जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या बाकीच्या गोष्टी यामध्ये मेन्शन केल्या आणि तेव्हा टेट 2022च्या आधारे सिलेक्शन लिस्ट ही पॅरा 18मध्ये सिलेक्शन लिस्ट त्यांनी प्रसिद्ध केली. आणि जसं तुम्हाला सांगितलं की कुठलीही कल्पना न देता त्यांनी 55% क्रायटेरिया लावून जे विद्यार्थी कास्टमधनं पास आहेत त्यांची ओपनचे नंबर मेरिट जरी क्रॉस केलं तरी त्यांची निवड कास्टमध्येच करण्यात आली. हा नियम 2024च्या म्हणजेच 2022वर आधारित शिक्षक भरती जी झाली त्यावरती तो लावण्यात आला. आता हा नियम लावल्यानंतर सुद्धा काही विद्यार्थ्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये अपील दाखल केलं. हे अपील दाखल करताना ज्या केसचा आधार धरून या ठिकाणी हा निकाल दिला होता MSCच्या सोबत MSCच्या याच्यामध्ये जो निकाल दिला होता तो कशा पद्धतीने चुकीचा आहे असं अपीलकर्त्यांनी त्या ठिकाणी पटवून देण्यात ते यशस्वी ठरले आणि 14 फेब्रुवारी 2025ला म्हणजेच 1 वर्षापूर्वी जो निकाल देण्यात आला होता कोर्टाने, तर ते जजमेंट हे कॅन्सल करण्यात आलेलं आहे. हे आजच्या जजमेंटवरनं सांगण्यात आलं. आणि हे देखील मेन्शन करण्यात आलेलं आहे की द रिस्पॉन्डेड शाल इन्क्लूड इन द मेरिट लिस्ट. त्यांना इन्क्लूड करण्यासाठी सांगितले दोज ॲप्लिकंट हू हॅव सेक्युअर मार्क्स हायर दॅन द लास्ट सिलेक्शन कॅन्डिडेट इन द जनरल कॅटेगरी. जनरल कॅटेगरीचे आता ज्यांचा मेरिट हाय आहे त्यांना इन्क्लूड करून घेण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि जे ॲप्लिकेशन करणारे होते द केस ऑफ द पिटिशनर होते इन व्हेरियस यामध्ये यांचे ॲप्लिकेशन्स नंबर दिलेले आहेत. आता त्या सर्वांना त्यामध्ये इन्क्लूड करून घेण्यात येईल. अशा प्रकारे हे खूप महत्त्वाचं असं जजमेंट या ठिकाणी सुप्रीम कोर्टने डिसिजन दिलेलं आहे. यापुढे होणाऱ्या शिक्षक पदभरतीमध्ये मात्र ह्या जजमेंटप्रमाणेच शिक्षक पदभरती होणार. म्हणजे जशी 2017वर आधारित टीचर पदभरती झाली होती त्या पद्धतीनेच होणार. 2022ला तो क्रायटेरिया लागू करण्यात आला होता, परंतु आता 2024वरती आधारित जी पदभरती होईल त्यामध्ये मात्र हा क्रायटेरिया नसेल. म्हणजे जर तुम्हाला 55% मार्क्स पडलेले आहेत तरी ओपनच्या कॅटेगरीमधून तुम्हाला सिलेक्शन होण्यासाठी तुम्हाला 90% मार्क पास असणं गरजेचं नाही. तुम्ही कास्टमधनं जरी TT किंवा CTT पास असाल आणि तुमचा स्कोर जो आहे टेटचा तो जास्त असेल तर तुमचं सिलेक्शन ओपनमधनं सुद्धा होऊ शकतं. आता हा क्रायटेरिया काढून टाकण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टनेच जे जजमेंट दिलं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की फेब्रुवारी 2025मध्ये जो डिसिजन दिलेला आहे त्याला आता या ठिकाणी तो कॅन्सल करून आता यापुढे हा क्रायटेरिया चालू राहील. म्हणजे 55% असले तरीसुद्धा तुमची ओपनमध्ये निवड होऊ शकते जर तुम्ही ओपनचं मेरिट क्रॉस करत असेल तर.
अतिशय महत्त्वाचा आणि खूप महत्त्वाचा असा निर्णय होता. कारण याच्यामुळे आता काय झालं की कधीकधी हे बऱ्याच दिवसांमध्ये कोर्ट केस चालू होते, त्यामुळे हे निर्णय कधीकधी डिसिजन यायला वेळ लागतो. त्यातूनही कोर्टाने निर्णय दिला होता 55% 60% याचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या बाजूने दिला होता. परंतु त्यावरही विद्यार्थ्यांनी अपील केलं आणि त्यांनी केलेल्या अपीलला या ठिकाणी सुप्रीम कोर्टने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. कारण ती केस आणि ही केस पूर्णपणे वेगळी होती, ज्या केसच्या आधारावरती हा निकाल देण्यात आला होता 2025मध्ये. त्यामुळे आत्ताच्या सिच्युएशनला या पुढे होणाऱ्या पदभरतीमध्ये 55% जरी तुमचे पूर्ण होत असतील तरीसुद्धा तुम्ही जर टेटला स्कोर घेतलात तर तुम्ही ओपनचं मेरिट क्रॉस करून तुम्ही ओपनमधनं सुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. म्हणजे आता 55% जरी मार्क्स असतील तरीसुद्धा ओपनचे म्हणजेच 60% मार्क्स घेणं आता अपेक्षित नाही. परंतु 2022च्या पदभरतीमध्ये 55% मार्क्स जरी असले आणि ओपनमधनं सिलेक्शन व्हायचं असेल तर 60% मार्क्स अपेक्षित होते. आता हा क्रायटेरिया कॅन्सल झालेला आहे. एक गुड न्यूज आहे महत्त्वाची. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.